पुण्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक भिडले। हाके दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप, एकमेकांविरोधात तक्रारी, पोलिसांकडून हाकेंची वैद्यकीय चाचणी। हाके विरुद्ध मराठा आंदोलक वाद कव्हर करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबतही पोलिसांची अरेरावी। लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीवर थेट आरोप, मुस्लिमांची ठरवून एकगठ्ठ मतं महाविकास आघाडीला, फडणवीसांचा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर। राज्यातील नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, विधानसभेसाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी। महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज इच्छुकांच्या मुलाखती घेणार। विधानसभेसाठी काँग्रेसकडूनही जोरदार तयारी, मुलाखतीनंतर उमेदवार निश्चिती होणार। उद्धव ठाकरे आज ठाणे कल्याणमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। गड पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरेंची रणनीती ठरणार, तर शिंदेंकडूनही कडवी झुंज दिली जाणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज सोशल मीडिया मेळावा। शरद पवार पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेण्याची शक्यता। देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा। तिरुपती मंदिर लाडू प्रसाद वादावरून सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंना फटकारलं। लेबनॉनवरील हल्ल्यानंतर मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहूंशी फोनवरून संवाद। मोदींकडून शांततेचं आवाहन, जगात दहशतवादाला स्थान नाही, भारत शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध, मोदींचं वक्तव्य। राज्यात 6 ऑक्टोबर नंतर पाऊस वाढण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पावसाची शक्यता।